आणि किशोर चौधरी आम्ही इथे उपोषणाला बसलोय सर। आम्ही याच्यासाठी बसलोय की आमच्या 3537 मध्ये अतिक्रम करण्यात आलेला आहे। गौतम बुद्धाची मूर्ती तिथं स्थापना करलेली आहे। आम्हाला असं वाटतं की आम्हाला उपोषणासाठी आमचे प्राण जरी गेले तर चालते, पण आम्ही इथं उठणार नाही जिथपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तिथपर्यंत। आम्ही छोटे छोटे मुलं घेऊन 5 महिन्यापासून फिरताय। आम्हाला तसं सांगता लोक की इथं अर्ज दिला तिथं अर्ज दिला, अजूनपर्यंत आमची मागणी काय पूर्ण होत नाहीये। आमचा ओपन पेस म्हणजे आमचा हक्काचा अधिकार आहे ना। आम्ही जेव्हा प्लॉट घेतला तेव्हा आम्ही शिवाय पैसे दिलेले होते ओपन पेससाठी। मग आता आम्हाला आमचा ओपन पेस खाली पाहिजे सर। आमची हीच मागणी आहे। जिथपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तिथपर्यंत आम्ही उपोषणापासून उठणार नाही। आमचे प्राण गेले तरी चालतील। पंचायतमध्ये तहसील ऑफिसपर्यंत गेले सर आम्ही, पण आमची तक्रार तशीच म्हणतात थोड्या दिवसावर होत आहे तुमची मागणी पूर्ण होते तर जवळजवळ 5 महिने होतात, पण कधी होईल आमची मागणी पुरी? सर्व दूर गेले आम्ही, सगळे लोक तेच म्हणतात। दोन वेळा आमच्या गावामध्ये ग्रामसभा झाली, त्या ग्रामसभेतही तोच निर्णय लागला, तरी आमची मागणी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही। छोटे छोटे मुलं घेऊन आम्ही फिरतो, आमच्यासोबत कॅन्सरचे पेशंट सुद्धा असतात, तरी त्यांची मागणी सुद्धा ऐकली जात नाही। मग आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? आमच्यासोबत बरेच वयस्कर माणसं आहे, बरेच छोटे छोटे मुलं आहे आमच्या। आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, पण तरी मी इथं उपोषणाला बसलेले आहे। तिथपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही, तिथपर्यंत आम्ही इथून हलणार सुद्धा नाही। पुष्पलता नगरमध्ये राहतो। गट नंबर 3537 मध्ये काही लोकांनी अनधिकृत अतिक्रमण करून तिथं भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बसवलेली आहे व आम्ही प्रशासन, जिल्हाधिकारी साहेब, SP साहेब, फुलगाव ग्रामपंचायत आणि अजून तहसीलदार यांना पत्र सुद्धा 4 महिन्यापासून आम्ही त्यांच्या दालनाच्या फेऱ्या मारत आहे, तरी त्यांना पत्र देऊन सुद्धा तरी ते आमची कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही। आम्ही सर्व म्हाताऱ्या बाया वगैरे लहान मुलं घेऊन तिथं दरवेळेस जातो, तरी ते आमची कुठलीही दखल घेत नाही आहे आणि पोलीस प्रशासन कुठलीही मदत करत नाही आहे। 7/2025 रोजी इथं फुलगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत, तरी पोलीस प्रशासनाने आमची मदत करावी व संबंधित व्यक्तीवरती गुन्हे नोंदले जावे, एवढी आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे।